धाराशिव जिल्ह्यात नेमक्या लोकांच्या अडचणी काय आहेत आणि विकास काय होणार? सगळ्यात अतिशय लाजिरवाणी गोष्ट अशी आहे, म्हणजे आता जी समोर दिसतो तुम्ही बघताय, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो एकीकडे, आणि एकीकडे अजून अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा ह्या दोन्ही पार्ट्या असतील, 5 पार्टी असतील, 6 पार्टी असतील, त्याचे नेते असतील, त्याच्यावर सुद्धा आज आपण भांडतोय. कॉन्क्रीट काम कोणतं झाले मला सांगा? हे बंधारे बांधणे किंवा रस्ते बांधणे हे गुत्तेदारीची तुम्ही भरती करताय. कॉन्क्रीट काम कोणतं आहे मराठवाड्यासाठी? कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प तुम्ही आतापर्यंत का केला नाही? दोन्ही पक्षाला आमचा प्रश्न आहे. एक सामान्य व्यक्ती म्हणून जर गोरगरिबांच्या खरंच तुम्हाला जर काळजी आहे, शेतकऱ्यांची काळजी आहे, तुम्ही कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्ण करायला पाहिजे होता. 400 कोटीचा प्रकल्प तुम्ही आज 2000, 2500, 4000 कोटीपर्यंत नेला. कोणासाठी करताय हे? किती वर्ष झालंय? आणि जर तुम्हाला हे पाहिजे असेल, कॉन्क्रीट काम पाहिजे असेल शेतकऱ्यासाठी आणि गरिबासाठी जर काम करायचं असेल तर ही कॉन्क्रीट कामं करा. हे छोटी छोटी कामं द्यायची, गुत्तेदार वाढवायचं, हे काम आतापर्यंत केले. आमचं म्हणणं आहे, पाठीमागून येऊन धाराशिव मधून झालेला जिल्हा लातूर तुम्ही बघा त्याचा किती विकास झाला. कारण काय? तर काम करणारी व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध. आम्हाला पक्षाशी काही घेणं नाहीये, काम करणाऱ्या व्यक्तीशी, मग ती कुठल्याही पक्षाचा असो. म्हणून माझं सांगणं आहे, आज कोणतरी माझे मित्र म्हणले की राष्ट्रीय निवडणूक आहे, राष्ट्रीय प्रश्न मांडले पाहिजे. खासदार राष्ट्रीय निवडणुकीतच येतो ना. हे जे काही सामान्य माणसं आहेत ते आम्ही सुद्धा राष्ट्रासाठी काहीतरी करतोय ना. प्रत्येक 1 ना 1 रुपया हा राष्ट्रासाठी जातोय, तो सामान्य नागरिकाच्या पैशाच्या खिशातून जातोय, आणि ते कामं तुम्ही करताय, तुमच्या खिशातल्या पैशाची कामं करत नाहीत. म्हणून नागरिकावर तुम्ही उपकार करत नाही. सगळ्या पार्टीला माझं सांगणं आहे, हे तुमचं कर्तव्य करायचं असेल तर कॉन्क्रीट कामं करा. आणि जिल्ह्यामधले शैक्षणिक प्रश्न तुम्ही किती मोठा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे, अजून मूलभूत प्रश्न आहे. अजून सुद्धा महिलांच्या बाबतीमध्ये कुठला एखादा प्रकल्प सांगा, कुठली अशी गोष्ट आहे ती कॉन्क्रीट महिलांच्या बाबतीत केली?